राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल रात्री मी कोकणात आलो. कोकणात येणारे जवळपास सर्व घाट हे दुरुस्तीला काढले असून किंवा नवीन रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जो काही त्रास झाला तो आज सकाळी माझ्या मित्राकडे होळीच्या निमित्तानं आलो होतो. पालखीचं दर्शन झालं. हे सगळं निसर्गरम्य वातावरण पाहून तो शीन माझा गेला. काल राज्यसभेसाठी काही लोकांनी आपले उमेदवारीचे अर्ज भरले. सहज मला मी 6वी-7वीला असताना एका मराठी धड्यातलं गाणं आठवलं. म्हातारा इतुका न अवघे पाऊन शेवैमान, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, नन्ना म्हणते मान अजूनही नन्ना म्हणते मान. सहज गाणं आठवलं. काल ज्या लोकांनी उमेदवारीचे अर्ज भरले त्यांच्याशी याचा काही संबंध आपण लावावा असं माझं काही म्हणणं नाही. थोडा इतिहासाचा वाचक आहे. औरंगजेब ज्यावेळेस स्वराज्य बुडवण्यासाठी महाराष्ट्रात दक्षिणेत उतरला, 25 वर्ष झाले. सोबतचे सगळे त्याचे सरदार वगैरे वैतागून गेले. काही म्हातारे झाले, काही अल्लाला प्यारे झाले. त्या सगळ्यांची इच्छा होती की आपण वापस जावं. पण औरंगजेब आपण किती उत्साही आहोत हे दाखवण्यासाठी त्यावेळेस औरंगजेबाचं वय 86-87 वर्ष होतं. आमच्या मराठवाड्याच्या ग्रामीण भाषेत त्याला म्हातारं टेकलं हा शब्द आहे. पण हा पालखीत बसायचा, पालखीत ताट बसता यावं म्हणून त्याला गाद्या गिरद्याचा आधार द्यायचा. एका बाजूला धनुष्यबाण भाता, दुसऱ्या बाजूला तलवार, आणि मग तो अधूनमधून तलवार अशी हवेत फिरवायचा. या पालखीचा संबंध 2 वर्षाखाली रायगडावर लावलेल्या पालखीशी करू नये. नाही तर तुम्ही म्हणताल प्रकाश महाजन तुमचा रोख कुणीकडे. खरं म्हणजे रायगडावर पालखीनं जाण्याचा मान फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच होता. पण आता हे नवीन जाणते राजे आहेत, पालखीत गेले. मला काही वर्षापूर्वी ज्यावेळेस मी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलतो, फार गर्दी नसायची, आणि काही वेळासाठी आमची रांग थांबवली आणि लक्षात आलं की कुणीतरी VIP माणूस दर्शनाला येतोय. एक गोरापान सुंदर व्यक्तिमत्व असलेला, कपाळावर दंडावर भस्म, उघडा बंब, खांद्यावर उरुळणारं जानवं आणि खाली अगदी गर्द रेशमी असं कत नेसलेलं. तिरुपती बालाजीला आपण सर्वजण गेला असाल. तिरुपतीच्या मुख्य मंदिरात जाताना महाद्वारापाशी थोडं पाणी सोडलेलं असतं, पाय स्वच्छ करावे. आणि तिरुपतीच्या देवळात गेल्यावर लोक साष्टांग दंडवत करतात. पण हे म्हातारं त्या मुख्य द्वारालाच पाण्यामध्ये घसरून पडलं आणि साष्टांग दंडवत घातलं. आता हे ज्येष्ठ ग्रस्त 70-72 वर्षाचे असतील त्यावेळेस. हे आंध्राचे राज्यपाल होते, माननीय शंकर दयाळ शर्मा. आता हे शंकर दयाळ शर्मा ज्यावेळेस राष्ट्रपती झाले त्यावेळेस राजघाटावर एका प्रार्थना सभेला चालले होते. चालता चालता धोत्रात पाय अडकून पडले. आता राष्ट्रपती असल्यामुळे त्याची फार चर्चा कोणी केली नाही, औचित्याचा भंग होतो. त्यावेळेस ते 80 वर्षाचे असते. आता या सगळ्यांची मी उदाहरणं एवढ्यासाठी देतो की या वयामध्ये निवृत्त होऊन मांडीवर नातवंड खेळवायच्या ऐवजी पवार साहेब आपल्याला राज्यसभेवर जायची हौस का आली हो? स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही पहिली घटना असावी. माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित चूक असेल, बरोबर असेल, आपण मला आपल्या कॉमेंटमध्ये कळवावी की उमेदवारीचा अर्ज भरणाऱ्या उमेदवाराच्या घरी अर्ज घेणारा सक्षम अधिकारी गेला. म्हणजे उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी त्या कार्यालयात सुद्धा जाऊ शकला नाही. पवार साहेब तुम्हाला राज्यसभेवर जाऊन कसं जाता येईल तिथं? आत्ता तुम्हाला पायऱ्या धरताना हाताला धरावं लागतं. 85-86 वर्ष वय झालं. आपण काय बोलतात हे समोरच्याला कळत नाही.
त्याच्यामुळं समोरच्याची काय भावना आहे तुम्हाला कळत नाही. आता किती गमतीदार प्रसंग येईल, म्हणजे तुम्ही तर जीवाचा आटापिटा केला. नेहमीच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही काँग्रेसला काय पटवलं, उभाटाला काय पटवलं हे माहीत नाही. पण माझी एक माहिती अशी आहे की राज्यसभेवर जाण्यासाठी म्हणून तुम्ही अगदी मोदींजींना सुद्धा साकडं घातलं. एवढी हौस का राज्यसभेवर जाण्याची? अहो तुम्ही शपथविधी घ्याल, तो शपथविधी ऐकायचा म्हणलं तरी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आणि तिथे एक आपले काँग्रेसचे ज्येष्ठ सहकारी असतील, खरगे साहेब, त्यांनी तर राहुल गांधीलाच कैलासवासी करून टाकलं होतं. त्या अशा अवस्थेत आपण कशाला गेला तिथं? आणि तुम्ही उमेदवारीचा अर्ज भरल्यामुळं आमचे आदुबाळ किती नाराज झाले. अहो ते लपून बसलेत, कारण प्रियंका चतुर्वेदी त्यांना शोधतायत. दिल तोडने वाले तुझे दिल ढूंढ रहा है, आवाज दे तू कौन सी मातोश्री में छुपा है. काय अश्म्या सुषमा अक्का आमच्या अपेक्षा ठेवून होत्या. दिल के अरमा आंसुओं में बह गए. मला सांगा पवार साहेब, काय गरज होती कोणत्या तरी तरुण माणसाला संधी द्यायची नाही? जर मी उभा राहिलो नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार पडेल अशी भीती तुम्ही काँग्रेस आणि उभाटासमोर उभा केली. अरे तुम्ही जाऊन त्या राज्यसभेत पायऱ्या चढताना पडल्यापेक्षा इथं महाविकास आघाडीचा उमेदवार पडला असता तर चालला असतं. पवार साहेब, त्या राज्यसभेमध्ये आपण स्वतः, आपली सून सुनेत्राताई आहे आणि आता नातू पार्थ पवार सुद्धा जाणार आहे. मग अशा वेळेस आपण तिथं का जायचं? पण किती हौस राजकारणाची तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं की मी राज्यसभेत नाही गेलो तर माझा आहे ते अस्तित्व सुद्धा संपून जाईल. पवार साहेब, तरुणाला वाव द्या म्हणणारे तुम्हीच होतात आणि आजच तुम्ही तरुणाचा हक्क मारलाय. मला याच्यावर एक गंमत आठवली. पूर्वी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बापाच्या लग्नात पोराची मुंजी लावली होती. याच महाराष्ट्राच्या याच राजकारणामध्ये नातवाच्या लग्नात आजोबांनी सुद्धा मुंडावळ्या बांधल्या. धन्यवाद.